सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये कालच्या तासामध्ये आपण प्रॉब्लेम पाहिले होते की प्रेशर कसं एक्झर्ट होतं. प्रेशर एक्झर्ट होत असताना कोणते कोणते फॅक्टर त्याच्यावर ॲक्ट करतात आणि त्याबद्दलचे प्रॉब्लेमचा आपण सविस्तर काल अभ्यास केला. म्हणजे 2 प्रॉब्लेम घेतले होते फार तर आज आपल्याला तर प्रेशर कशा प्रकारे एक्झर्ट होत असतं हे पाहत असताना आपण जे प्रेशर कालपर्यंत बघत होतो ते व्हर्टिकली डायरेक्शनली कसं होत होतं, व्हर्टिकल डायरेक्शनली व्हॅरिएशन प्रेशर कसं दिसत होतं हे असं आपण त्याबद्दलचे फॉर्म्युले बघितले. आज आपल्याला बघायचं व्हॅरिएशन ऑफ प्रेशर. व्हॅरिएशन ऑफ प्रेशर, variation of pressure horizontally पहा प्रेशर व्हॅरिएशन, प्रेशरचं व्हॅरिएशन कसं दिसून येईल. ते प्रेशरचं व्हॅरिएशन दिसून येत असताना व्हर्टिकल व्हॅरिएशन काल आपण बघितलं. व्हर्टिकली कशा प्रकारे व्हॅरिएशन करतं ते काल आपण पाहिलं. आज आपल्याला बघायचंय हॉरिझॉन्टली प्रेशर कसं ऍक्ट केलं जातं. आता त्यासाठी मी एक असं कंटेनर दाखवतो तुम्हाला. या प्रकारे इथं असं कंटेनर दाखवतं. हे एक प्रकारचं कंटेनर आहे. याच्यामध्ये काही प्रमाणात असं पाणी ठेवलेलं आहे. काही प्रमाणात काय केलंय, पाणी ठेवलेलं आहे. आपण पूर्वी आतमध्ये एखादा पिस्टन असेल, एखादा सिलेंडर असेल तर ते सॉलिड सिलेंडर असं व्हर्टिकली असा दाखवत होतो पहा आपण. आतमध्ये असा होता. ओके, तर त्यावेळी त्याच्यावर ऍक्ट होणारं प्रेशर आपण काढलं. परंतु आज आपल्याला बघायचंय की हे हॉरिझॉन्टली कसं प्रेशर तयार होईल. आता हॉरिझॉन्टली, आता उदाहरणार्थ मी जर तो अशा प्रकारे जर एखादा सिलेंडर ठेवला, ओके, हा सिलेंडर असा आहे. तो सिलेंडर कसं आहे, हॉरिझॉन्टली आहे. इथं त्याच्यावर ऍक्ट होणारं प्रेशर आहे P1, इथं ऍक्ट होणारं प्रेशर आहे P2 आणि त्याच्यामधला जो एरिया आहे त्याला आपण A नाव देऊ. त्याला काय नाव देऊ आपण, ए नाव देऊ. तर आता ए नाव दिल्याच्या नंतर P1 वर किती फोर्स ऍक्ट होतो आपण काढला होता. F1 = P1 × A. तसंच F2 इथं फोर्स किती ऍक्ट होईल तर तिथे हे पण एक प्रकारचं ए आहे. एरिया दोन्ही सेम आहे. ओके, मग ते पण फोर्स कसं आहे P2 × A. आता हे कुठून आलं आपल्याला माहिती, प्रेशर काढण्याचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. तर त्यातला पहिला फोर्स जर काढायचा असला, प्रेशर P1 वरचा जो फोर्स आपल्याला जर काढायचा असला तर आपण काय करणार, F1 = P1 × A. त्या प्रकारे तसंच F2 वरचा जो फोर्स आपल्याला काढायचा तर F2 वरचा फोर्स कसं काढणार आपण, P2 × A. अशा प्रकारे आपण इथं फोर्स काढणार. आता नीट बघितलं तर इथं काहीतरी ॲक्सलरेशन त्याचं घडून येत नाही. इथं कसल्याही प्रकारचं ॲक्सलरेशन आपल्याला दिसून येत नाही. मग आपण असं म्हणता येईल त्याला दोघा जणांचा फोर्स सेम होईल, P2 × A = P1 × A. जर ॲक्सलरेशनच नाही घडून आलं तर ते काय होतंय, P2A = P1 A. जर तिथं ॲक्सलरेशन घडून नाही आलं तर नॉन ॲक्सलरेशन फ्लुइड A कॅन्सल होईल, P2 = P1. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेशरचा डिफरन्स आपल्याला दिसून येणार नाही. फर्स्ट प्रेशर पण तेवढंच असेल जेवढं सेकंड प्रेशर आहे. जेवढं फर्स्ट प्रेशर आहे तेवढंच काय असणार आहे, सेकंड प्रेशर. कधी नॉन ॲक्सलरेटेड फ्लुइड असेल तर, कधी असेल ते, इफ इट इज नॉन ॲक्सलरेटेड फ्लुइड, ही कंडिशन त्यामध्ये मस्ट आहे. नॉन ॲक्सलरेटेड फ्लुइड ही कंडिशन असेल तर अशा प्रकारचं घडून येईल, नाहीतर ते घडून येणार नाही. ठीक आहे, सगळ्यांना समजतंय. ठीक आहे, आता आपल्याला पुढे चालून आपल्याला आज पास्कल लॉ बघायचा आहे. कोणता लॉ बघायचा आहे, पास्कल लॉ. कोणता लॉ, पास्कलचा लॉ बघायचा आहे याच्यामध्ये. तर पास्कल नावाच्या शास्त्रज्ञांनी फ्लुइडवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे रिसर्चेस केले आणि त्याच्यातून आपल्याला काय माहिती मिळाली ते आपल्याला पाहायचं आहे. हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. ओके, ठीक आहे. तर पास्कल नावाच्या शास्त्रज्ञांनी काय सांगितले पहा.
पास्कल काय म्हणले, प्रेशर एखाद्या इनक्लोज बॉडी असली, इनक्लोज बॉडी असेल आणि त्याच्यामध्ये जर वॉटर किंवा एखादं फ्लुइड असेल, फ्लुइड दोन्ही प्रकारचा असतो, त्यामध्ये गॅस पण असू शकतो, त्यामध्ये लिक्विड पण असू शकतं, कोणतंही असेल लिक्विड किंवा गॅस, ते कोणतंही फ्लुइड त्यामध्ये भरलेलं असेल, ते इनक्लोज असेल आणि त्यातून बाहेर येत असताना, त्यातून फ्लुइड काय होत असताना बाहेर येत असताना प्रत्येकावरती ऍक्ट होणारं प्रेशर कसं असणार आहे, सेम असणार आहे. प्रत्येकावरती ऍक्ट होणारं प्रेशर कसं असतं, सेम असतं. एखादा बलून घेतलाय तुम्ही, त्या बलूनमध्ये तुम्ही एक प्रकारची हवा भरली आहे किंवा त्या बलूनमध्ये पाणी टाकले, हवा तर दिसणार नाही म्हणून पाणी टाकले आणि पाणी टाकल्याच्या नंतर त्याला जर प्रेशर ऍक्ट केलं, त्याच्यावर फोर्स ऍक्ट केला, फोर्स ऍक्ट केल्याच्या नंतर इक्वल फोर्स सगळीकडे ऍक्ट होऊन पाणी काय होऊ शकतं, त्यातून इक्वली बाहेर पडू शकतं. इक्वली काय करू शकतं, बाहेर पडू शकतं. हे आता स्टेटमेंट सांगितले. आपण बघूया पास्कल्स लॉ ऑफ फ्लुइड. पास्कल्स लॉ ऑफ फ्लुइड. आता त्याचं स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट थोडं मोठं आहे. स्टेटमेंट the pressure applied at any point, the pressure applied at any point and enclose, मी इथं लिहितो, खरं तर लिहिण्याची इथं पद्धत असते पण मी जागा वाचवण्यासाठी, and enclose fluid at rest is transmitted equally to every point of fluid, every point of fluid, and also walls of container provided the effect of gravity is neglected. Fluid and also on the walls of the container, on the walls of container provided effect of gravity is neglected. ठीक आहे. आता स्टेटमेंट थोडंसं मोठं आहे, लिहिण्यामध्ये थोडं हे झालंय, वाकडं आलंय ही लाईन. असो, पाहू. द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट and enclose the fluid at rest is transmitted equally. ते काय होतं, इक्वली ट्रान्समिटेड होते. एखादं इनक्लोज सरफेस आहे, त्याच्यामधलं फ्लुइड आहे, त्या फ्लुइड वरती प्रेशर जर ऍक्ट केल्याच्या नंतर ते इक्वली सगळीकडे काय होतं, ट्रान्समिट होतंय इन अब्सेन्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटी, इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. तिथं काय आहे, तिथं निग्लिजिबल इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी दिसून येईल आपल्याला. इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज कसे निग्लेक्टेड, तो जर आपण दुर्लक्ष केला तर. आता पहा, ते कन्सिडर करण्यासाठी एक मी फिगर इथं काढतोय, ती फिगर लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ फिगर पूर्ण झाल्यावरच काढा तुम्ही.
ठीक आहे. इथे एक काहीतरी फोर्स ॲक्ट होतं. ओके, फिगर काढत असताना पहा, याच्यामध्ये आपण एक इनक्लोज वेसल दाखवतोय, एक वेसल दाखवतोय आणि त्या वेसल काय होते, ती वेसल, ती जी वेसल आहे त्याला आपण अशा प्रकारे काय करतोय, पिस्टन लावतोय. आणि ते पिस्टन याच्यासाठी लावतोय, ती पिस्टन यासाठी लावतोय की आतमधून जे फ्लुइड आहे ते बाहेर पडू नये, आतलं जे फ्लुइड आहे ते काय होऊ नये, बाहेर पडू नये. आता हे ए नावाची ओपनिंग आहे, इथं बी, इथं सी आणि इथं काय डी. ओके, याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे त्या फोर्सला आपण म्हणू F1, त्याला काय म्हणू आपण F1. आणि इथं जो एरिया आहे त्याला काय म्हणू आपण A1. आता इथं काय, इथं जो फोर्स ॲक्ट होणार आहे त्याला आपण ट्वाइस ऑफ F1 आणि एरिया काय त्याचा A1. ओके, इथं जो फोर्स ॲक्ट होणार आहे त्याला काय म्हणू आपण, सॉरी, इथं ट्वाइस ऑफ A1, इथं हे होणार आहे ह्याला काय म्हणू आपण थ्राइस ऑफ A1 आणि फोर्स जो ॲक्ट होणार आहे तो थ्राइस ऑफ F1. आणि इथला जो एरिया आहे तो एरिया कसा आहे, A1/2 आहे, A1/2. आणि इथं ॲक्ट होणारा जो फोर्स आहे F1 किंवा आपण त्याला काय म्हणू F1/2. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, काय काय पहा, नीट लक्ष द्या. कन्सिडर अ वेसल ऑफ 4 आर्म्स. हे एक वेसल आहे, हे काय एक प्रकारचं काय, इथं एक वेसल आहे, दिसते ना. ओके, एक प्रकारचं हे काय आहे, वेसल आहे. त्या वेसलला 4 आर्म्स आहेत. देअर आर कन्सिडर अ वेसल विच पोजेसेस 4 आर्म्स. याच्यामध्ये 4 आर्म्स आहेत, त्याला म्हणू हे A, B, C आणि D. हे 3 ओपनिंग आहेत असं म्हणू आपण. त्याला 4 आर्म्स आहेत किंवा त्याला आपण ओपनिंग आहे त्याला म्हणू आपण ABCD हॅव्हिंग डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया. आता याच्यामध्ये ABCD या प्रत्येकाचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे, वेगवेगळा आहे. पहिल्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय A1 आहे, दुसऱ्याचं काय बीचा ट्वाइस ऑफ A1, थर्ड थ्राइस ऑफ A1, फोर्थ A1/2. आणि त्यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे ते फोर्स पण कसे आहेत, वेगवेगळे आहेत. इनिशियली वॉटर इज इनक्लोज इज ॲट रेस्ट. जर हे वॉटर कसं आहे, रेस्टला आहे, इनिशियली ते कसं आहे, रेस्ट पोझिशनला आहे. आता आपण जर याच्यावरती फोर्स जर ॲक्ट केला, ओके, नाव सपोज द पिस्टन A इज पुश डाऊन. ह्याच्यामधलं हे A नावाचं पिस्टन आहे, हे B नावाचं पिस्टन, इथं C नावाचं जे पिस्टन आणि हे D नावाचं. जर मी ह्या पिस्टन A वरती प्रेशर जर ॲक्ट केलं, सॉरी फोर्स ॲक्ट केला, जर पिस्टन A वरती जर मी फोर्स ॲक्ट केला तर त्यावर प्रेशर तयार होणार, म्हणजे ए पिस्टनसाठी फॉर ए साठी जर मी प्रेशर ॲक्ट केलं त्याला प्रेशर A म्हणूया आपण. तर प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. मग इथं काय होईल, कोणता फोर्स इथं म्हणजे फोर्स ॲक्ट केलाय मी, तर त्या फोर्सचं नाव काय पडेल आपल्याला F1/A1. याच्यावरती जे फोर्स आपण ॲक्ट केलाय तो त्याला काय म्हणू आपण F1/A1. त्या प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याकडे फोर्स अपॉन एरिया. आपण पिस्टन A वरती F1 नावाचा फोर्स काय करतो, ॲक्ट करतो. F1 नावाचा जो फोर्स मी इथं ॲक्ट केल्याबरोबर तिथं काय होतंय, प्रेशर, आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला F1/A. ठीक आहे. सिमिलरली मग आपण
बाकीचे पिस्टन पण आपण जर तशा प्रकारे केलं तर ते बॅकवर्ड साईडने काय होतील, मूव्ह करतील. मग प्रत्येकाचं बघू. फॉर पॉइंट त्यानंतर बघू बी पॉइंटसाठी प्रेशर पहा. प्रेशर ॲट पॉइंट बी पॉइंटसाठी प्रेशर पहा. बी पॉइंट इथं पिस्टन आहे. काय प्रेशरचा फॉर्म्युला काय आपल्याला, फोर्स अपॉन एरिया. मग इथं दिलेला फोर्स काय सांगा बरं, टॉईस ऑफ F1 अपॉन टॉईस ऑफ A1. टॉईस ऑफ F1 अपॉन टॉईस ऑफ A1. मग आता इथं फोर्स प्रेशरचा फॉर्म्युला, इथं किती प्रेशर ऍक्ट होत आहे, इथं प्रेशर काय ऍक्ट होत आहे, एवढा फोर्स ऍक्ट होत आहे आणि या क्रॉस सेक्शनल एरियावरती, म्हणजे 2F1 अपॉन 2A1. 2 गेट कॅन्सल. मग राहिलं काय मग फक्त F1 अपॉन A1. ठीक आहे. आता पहा पॉइंट सी पॉइंटसाठी किंवा त्याला पिस्टन म्हणूया आपण, पिस्टन म्हणूया. पॉइंटपेक्षा इथं महत्वाचा शब्द काय होईल, पिस्टन. ओके. पिस्टन सी पिस्टनसाठी बघू आपण. सी पिस्टनसाठी काय, PC आपण म्हणूया. आता पहा पिस्टन सी साठी काय, किती फोर्स ऍक्ट केला इथं किती फोर्स ऍक्ट करता येईल पहा इथं आपल्याला. पहा बरं इथं 3F1 अपॉन 3A1. 3 गेलं कॅन्सल. F1 अपॉन काय राहिलं मग A1. आणि लास्ट आपल्याला पिस्टन डी साठी बघू आपण. पिस्टन डी साठी PC इक्वल टू पिस्टन डी. पहा फोर्स किती ऍक्ट होते, पहा फोर्स तिथे ऍक्ट होतोय F1 अपॉन 2 डिवाइड बाय A1 अपॉन 2. आणि 2 काय होईल, याचं कॅन्सल होईल. मग राहते काय, F1 अपॉन A1. पहा प्रेशर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण सर्वात अगोदर ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट केला आपण. प्रेशर इथं किती तयार होईल, मग फर्स्ट प्रेशर काय, पिस्टन ए मध्ये प्रेशर किती तयार होईल, F1 अपॉन A1. आता पिस्टन नंबर बी मध्ये पहा, नुसतं F आहे का, इथं नाही, इथं टॉईस F आहे आणि एरिया पण कसा आहे, टॉईस ऑफ A1 आहे. इथं एरिया किती क्रॉस सेक्शन गेला, टॉईस ऑफ A1. इथं किती, थ्राईस ऑफ A1. इथं A1 भागिले 2, A1 डिवाइड बाय 2 असं प्रेशर, असं तिथं काय होतं, एरिया वेगळा आणि फोर्स पण प्रत्येक ठिकाणचे वेगळे. प्रेशर पण तशा प्रकारे आपण ऍक्ट केलं तर बघितलं आपण. तर बी पिस्टनसाठी, पिस्टन नंबर बी साठी पहा प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याकडे फोर्स अपॉन एरिया. मग इथं एक फोर्स, इथं एरिया. मग फोर्स किती तिथला, टॉईस ऑफ F1 अपॉन टॉईस ऑफ A. 2 गेट कॅन्सल. मग राहिलं काय, F1 अपॉन A1 राहते काय, मग F1 अपॉन A1. मग त्यानंतर पिस्टन नंबर सी मध्ये बघितलं आपण, त्याच्यामध्ये पहा फोर्स किती ऍक्ट होतोय, 3F1 आणि 3A1. 3 गेट कॅन्सल, F1 अपॉन A1. आता पिस्टन नंबर डी, आता फोर्स ऍक्ट होणारा त्याचा किती आहे, F1. फोर्स ऍक्ट होणारा किती, F1 डिवाइड बाय 2 आणि एरिया पहा, त्याचा एरिया किती आहे, एरिया किती पहा, A1 डिवाइड बाय 2. 2 गेट कॅन्सल. मग इथं पण राहिलं F1 अपॉन A1. नीट जर बघितलं आपल्याला, पिस्टन नंबर ए वरती ऍक्ट होणारं प्रेशर पण किती, F1 अपॉन A1. पिस्टन नंबर बी वर ऍक्ट होणारं प्रेशर किती, F1 अपॉन A1. पिस्टन नंबर सी वर ऍक्ट होणारं प्रेशर किती, F1 अपॉन A1. आणि डी वर देखील F1 अपॉन A1. म्हणजे या सगळ्यांचं प्रेशर काय होतंय, सेम दिसते आपल्याला. PA इक्वल टू PB इक्वल टू PC इक्वल टू PD. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की या सगळ्यांवरती जे प्रेशर ऍक्ट होईल ते सगळ्यांवरती ऍक्ट होणारं प्रेशर कसं आहे, सेम आहे. आणि हेच म्हणतो पास्कल नावाचे शास्त्रज्ञ काय म्हणतात की प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट. प्रेशर जर आपण इनक्लोज सरफेस वरती कोणत्याही पॉइंटला जरी ऍक्ट केलं, काय म्हणतात, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट अँड इनक्लोज फ्लुइड ॲट रेस्ट. जर इनक्लोज फ्लुइड आहे आणि इनक्लोज फ्लुइड वरती जर आपण काय केलंय, कोणत्याही पॉइंटला जर प्रेशर ऍक्ट केलं, कोणत्याही पॉइंटला जर प्रेशर ऍक्ट केलं तर
तर इज ट्रान्समिटेड इक्वली टू एव्हरी पॉइंट ऑफ फ्लुइड. आणि प्रेशर काय होतं, इक्वली प्रत्येक पॉइंट वरती ते काय होतं, ट्रान्समिट व्हायला लागतं. ते फ्लुइड काय होतं, इक्वली ट्रान्समिट होतंय, कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही, इक्वली ट्रान्समिट होतंय. अँड ऑल्सो ऑन वॉल ऑफ द कंटेनर प्रोव्हाइड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. आणि इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी काय असतं त्यांच्यामध्ये, निग्लेक्टेड आहे. तुम्ही एखादा फुगा घेतलाय, फुग्यामध्ये पाणी भरलंय आणि त्या फुग्याला असं प्रेशर दिलंय, प्रेशर दिल्याबरोबर फुग्यावरती जे फोर्स आपण ऍक्ट करतोय, प्रेशर देतोय, तर इक्वली सगळीकडून पाणी काय व्हायला लागतं, बाहेर पडायला लागतं. त्याला जे छिद्र असले तर तुम्ही एखादी कॅरी बॅग घ्या, ते कॅरी बॅग मध्ये पाणी अगोदर त्याला थोडेफार छिद्र पाणी टाका आणि पाणी टाकल्यावर बघा सगळीकडून सारख्या प्रमाणात पाणी बाहेर पडतंय. हेच सांगतात पास्कल नावाचे शास्त्रज्ञ हे फ्लुइड लॉ बद्दल तेच सांगतात. एक कोणत्याही पॉइंट वरती जर प्रेशर जर आपण बघितलं तर सगळीकडे काय होतं, सारखं आपल्याला दिसते. पहा, त्यांनी त्यासाठी एक वेसल घेतली. ते कन्सिडर अ वेसल ऑफ 4 आर्म्स. त्यांनी सांगितलं 4 आर्म्स आहेत या वेसलचे आर्म्स कितीत म्हणे, 4 आर्म्स आहेत याचे. प्रत्येक आर्म, आता फर्स्ट आर्म ज्याला म्हटलं आपण, त्याला त्या फर्स्ट आर्म वरती आपण काय केलंय, फिटेड विथ फ्रिक्शनलेस वॉटर टाईट पिस्टन. इथं काय लावलं, ए नावाचं पिस्टन लावलं. पिस्टनचं काम त्यातून पाणी बाहेर पडू नये म्हणून, प्रेशर फक्त मेजर करायचं होतं आपल्याला. त्यामुळे इथं पण पिस्टन आपण लावलेलं आहे. तर पिस्टन आपण इथं लावलेलं आहे. तर पिस्टन कसं आहे, फ्रिक्शनल लेस आहे, फ्रिक्शन घडून येत नाही त्याचं. फ्रिक्शनलेस वॉटर टाईट पिस्टन ते आपण इथं लावलेलं आहे. नाव सपोज दॅट पिस्टन ए पुश डाऊन, आणि पिस्टन ए वरती आपण फोर्स ऍक्ट केला तर पिस्टन ए खाली जाते. त्याच प्रकारे इथं पण केला, इकडे पण केला, इकडे पण केला, सगळीकडे करून पाहिले प्रेशर फोर्स ऍक्ट. तर आपल्याला असं दिसून आलं की ऍक्ट होणारं ह्या चारही मधलं जे प्रेशर आहे ते प्रेशर कसं आहे, सेम आहे. ते आपण एक्सपेरिमेंटली इथं काय केलं, प्रूव्ह करून दाखवलं. असंच पास्कलनी सांगितल्याप्रमाणे इनक्लोज जर एखादा सरफेस असला त्यावर जर आपण फोर्स ऍक्ट केला, त्यातून बाहेर पडणारं जे पाणी असतं ते इक्वली सगळीकडून काय होतं, डिस्ट्रीब्यूट होतं, इक्वली होतं, असं पास्कल यांनी सांगितलं. ठीक आहे, हे व्यवस्थित फिगर काढा, ह्याचं स्टेटमेंट लिहा, हे स्टेटमेंट लर्न करा, दररोज रेग्युलरली अभ्यास करा. बरेच विद्यार्थी मी बघतोय व्हिडिओ बघत नाहीत. त्यांनी व्हिडिओ बघितला पाहिजे, त्यांनी व्हिडिओ पाहिला पाहिजे. जर त्यांनी व्हिडिओ बघितला तरच त्यांचं भलं होणार आहे. नाही तर कसं होतंय पहा, तुम्ही आता वेळ घालवून बसताल आणि ज्यावेळी परीक्षा जवळ आली की तुम्हाला त्याच्यामध्ये फार टेन्शन यायला लागेल आणि सगळा सिलेबस तुम्हाला करायचा असतो. कारण हे परत रिपीट होईल नाही होईल काय सांगता येत नाही. कारण हे जे शिकवलं ते व्हिडिओ तर आपण टाकतोय, रिपीट होईल म्हणून काय सांगता येत नाही. जर रिपीट झालं